नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निरदंभ सर्वदा काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल निळामने स्वरूप नित्य समाधि हरिनाम काळ सार्थक केला त्याने धरिला मनी विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिका समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा पांडुरंगा करू
ज्ञानेश ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्ती श्री एकनाथं हरिं प्रियं वैराग्यस्य परामूर्ती श्री तुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरु भक्त नमामि संत पंचकम साधु थोर जाना साधु थोर जाना साधु थोर जाना नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यानी धरिला मनी विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक कारण कारण करून आलंय अखिल गुण निधान जगत आधार रुक्मिणी प्राण संजीवन दीनानाथ श्री पंढरीशी पांडुरंग परमात्मा तथा भगवंताच्या निश्चिमन कंपेन अमृत वाहिनी गोदावरी मातेच्या पवित्र आणि पावन तीरावरती सिद्ध सत्पुरुष रामदासी बाबांच्या या पवित्र आणि पावन दरबारामध्ये आज आपण सर्वजण सदाफळ परिवाराच्या वतीनं श्रद्धेनं पूर्णत्वाला जाणारा हा श्राद्ध विधीत संबंधानं एकत्रित जमलेलो आहोत. आजच्या ह्या श्राद्ध विधीच्या अनुषंगानं वेगळ्या वेगळ्या प्रकारचा दानधर्म या परिवाराच्या वतीनं संपन्न होत असताना केलेले हे हरिकीर्तन सभेचं आयोजन आहे आणि अशा या हरिकीर्तन सेवेची जबाबदारी संयोजक मंडळाच्या माध्यमातून आमच्याकडे सुपूर्द केलेली आहे. तत्संबंधानं पुनश्च एकदा सर्वांच्या दर्शनाचा आम्हास लाभ प्राप्त होतोय. सर्वांच्या चरणारविंदावरती मी नतमस्तक होतो. आजच्या या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून चिंतन निरूपणार्थ जो काही अभंग मी आपल्या समोर गायलाय ते पिंपळनेर निवासी संत श्रेष्ठ निळूबाराय महाराज यांच्या मुखारविंदातील आहे. आल्याबरोबर आम्हाला आदरणीय पगारे महाराजांनी सांगितलं, आदरणीय बाबांचं जीवन हे खऱ्या अर्थानं पूर्णपणे परमार्थमय होतं, वारकरी होतं आणि असा ज्यांनी आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण खऱ्या अर्थानं भगवत नामचिंतनामध्ये खर्च केला म्हणून त्या संबंधानं मला वाटलं ह्या अभंगाची निवड करावी. या अभंगामधले असणारे जे काय जीवनाचे सूत्र, साधनेचे सूत्र आणि त्या सूत्राचा स्वीकार खऱ्या अर्थानं या व्यक्तिमत्वानं आपल्या जीवनामध्ये केला होता. काय सूत्र आहे? पहिलं सूत्र सांगितलं, नाम वाचे, वाचेनं भगवंताचं नामचिंतन करावं. श्रवणी कीर्ती, कुठं कुठं श्रवण कीर्ती असा सुद्धा आपल्याला पाठ पाहायला भेटतो. बरं, कानाच्या माध्यमातून भगवंताची दिव्य कीर्ती आपण श्रवण करा.
त्या भगवंताचे समान असणारे पावलं चित्तामध्ये धारण करा. पावले चित्ते समान. आणि ह्या सूत्राचा जर स्वीकार जर आपण जर कराल तरच मग खऱ्या अर्थानं काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. आणि अशा भगवंताला मनामध्ये धारण करून त्याच्या हरिकीर्तनाला प्रारंभ केला. कीर्तनाचा समारंभ. पण ते कीर्तन करत असताना ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दंभ नाही, निर्दंभ सर्वदा. आणि असं निर्दंभ हरिकीर्तन करत असताना त्या नामचिंतनाच्या माध्यमातून स्वतःच्या स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. अभंगाच्या चारही चरणाचा भाव मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत अभंगाचा हरिचिंतन करण्याच्या अगोदर या चाललेल्या कार्यसंबंधानं वक्त्यानं 2 शब्दाचा परिहार देणे हे वक्त्याचं कर्मशः कर्तव्य आहे. ज्या व्यक्तिमत्वाच्या पवित्र आणि पावन स्मृतीला उजाळा देण्याच्या अनुषंगानं आपण पवित्र अशा भक्ती मंडपामध्ये उपस्थित आहात. पूजनीय, वंदनीय, आदरणीय, प्रातस्मरणीय स्वर्गीय हरिभक्ती परायण श्री विश्वनाथ शुक्लेश्वर सदाफळ, सर्वजण त्यांना दादा म्हणून संबोधत होते. आणि आपल्या भजनी मंडळाचे ते खजिनदार होते. असं हे व्यक्तिमत्व 1 वर्षापूर्वी काळाच्या पडद्याच्या आड गेलेला आहे. आणि तत्संबंधानं हा समग्र आसारा सदाफळ परिवार, विशेषत्वानं त्यांचे आसारे बंधू श्री रामदास शुक्लेश्वर सदाफळ, दुसरे आसारे त्यांचे बंधू श्री भास्कर शुक्लेश्वर सदाफळ, तिसरे आसारे त्यांचे बंधू श्री काशीनाथ शुक्लेश्वर सदाफळ, चौथे आसारे त्यांचे बंधू आदरणीय श्री संजय शुक्लेश्वर सदाफळ. या 4 भावांना स्वतःच्या भावाचा वियोग झाला. तत्पश्चात त्यांची 2 मुलं, ज्यामध्ये श्री बाळासाहेब विश्वनाथ सदाफळ आणि श्री संभाजी विश्वनाथ सदाफळ ही त्यांची 2 मुलं. आणि त्यांच्या आसाऱ्या 2ही सुकन्या, ज्यामध्ये सौभाग्यवती ज्योती राजेंद्र आवताडे आणि दुसरी आसारी सुकन्या सौभाग्यवती अर्चना राजेंद्र शेळके. 2 आसाऱ्या मुली, 2 आसारे मुलं. ह्या 4 भावंडांना आपल्या वडिलांचा वियोग झाला. मायबाप, जीवनामध्ये वडिलांचं महत्व हे फार अनन्य साधारण आहे. एकदा गेल्यानंतर त्यांचं महत्व कळतं. लयावघड आहे गड्या उमगया बापर, उमगया बापर, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. तुकोबारांना त्या संबंधानं वर्णन करावं लागलं. बाप करी जोडी लेकुराचे ओढी, आपले कुरबंडी बाळबोनी. ह्या न्यायानं 2 मुली आणि 2 आसारे मुलं, ह्या 4 भावंडांना आपल्या वडिलांचा वियोग झाला. त्यांच्या सुना असतील त्यांना आपल्या सासरेबावांचा वियोग झाला. त्यांचे नातू असतील त्यांना आपल्या आजोबांचा वियोग झाला. आणि आज संबंधानं या ठिकाणी आपण एकत्रित असताना या हरिकीर्तन सेवेच्या दरम्यान खऱ्या अर्थानं ज्यांची सुंदर साथसंगत आपल्याला प्राप्त होणार आहे, आपल्या गावाचे आसारे सुपुत्र आणि आमचे आसारे परमसन्मित्र, उभ्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एक आपला वेगळा ज्यांनी ठसा उमटवला असे परमश्रद्धेय गुरुस्थानी आसारे अरुणजी महाराज पगारे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांच्याबरोबर आणखीन गायन साथ करण्यासाठी सुनील महाराज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांना गोड मृदंग साथ करण्यासाठी आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. सर्वांवर नियंत्रण ठेवणारे सुंदर असे चोपदार, आपल्या परिसरातील आपल्या गावातील आसारे सर्व या ठिकाणी भजनी मंडळ, त्यांनाही विशेष आत्माना धन्यवाद देतो. आदरणीय नितीन महाराजांची सुंदर असे आसारे साऊंड सिस्टम, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि त्यांचेच आसारे पूज्य पिताश्री या ठिकाणी हार्मोनियमची साथ संगत करतायत, त्यांच्या त्यांना रविंदावरती मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या, आईसे नमन करोनी सकळा, हरी कथा करवी बोबड्या बोला, आज्ञा
सकळ नामा म्हणे सिया राममय सब जग जानी सिया राममय सब जग जानी सिया राम सब जग जानी सिया राम सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी करहु प्रणाम जोहर जुग करहु प्रणाम जोरी जुग पानी सर्वांनी टाळी वाजवा करहु प्रणाम जोहर जुग करहु प्रणाम जोरी जुग पानी करहु प्रणाम जोहर जुग श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम प्रभु रामचंद्र भगवान की जय सर्वांनी जय घोष करत जा आणि ज्याला शक्य असेल त्यानं टाळी वाजवत जा विठ्ठल नामे वाजविता टाळी तेने होय होळी महत पापा आणि नामघोष जर केला तर त्याचा सुद्धा फायदा प्राप्त होतो महाराज म्हणून एकदा नामघोष करा प्रभु रामचंद्र भगवान की जय आजचा आनंद वेगळा आहे बरं महाराज कसा सभा मंडपी मृदंग टाळ विने सुरस त्याच्या पुढे आनंदे गाती हरीचे दास फक्त तुमच्याकडे सुद्धा पाहिजे परम उल्हास करुनिया चंद्रभागे वाळवंटी प्रात स्नानाची जनदाटी सर्वांनी सर्वांगाचे कान करून श्रवण करण्याचा प्रयत्न करा मायबाप नाम वाचे श्रवणी कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल खर तर दुर्लभ असा मानव देह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला या दुर्लभ मानवी देहाचा काळ आपण कशा पद्धतीने सार्थकी लावावा याचं गोड दिग्दर्शन संत श्रेष्ठ निळोपाराय महाराजांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे मायबाप खर तर हा नरदेह मिळणं हेच एक प्रकारचं आपलं भाग्य आहे हेच एक प्रकारचं भाग्य आहे गोस्वामीजींनी रामायणामध्ये सांगितलं ना बडे भाग मानुष तनु पावा सुर दुर्लभ ग्रंथ मोठ्या भाग्यानं तुम्हा आम्हाला हा मानव देह प्राप्त झाला बडे भाग मानुष तनु पावा सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा मला वाटतं जे गोस्वामी तुलसीदासांना अपेक्षित आहे सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा ते तुकोबारांनी फक्त अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर व्यक्त केलं मृत्यू लोकी व्हावा जन्म मृत्यू लोकी व्हावा जन्म मृत्यू लोकी व्हावा जन्म मृत्यू लोकी व्हावा जन्म स्वर्गीचे अमर इच्छितात देव मृत्यू
इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा स्वर्गी ते अमर इच्छिता ती देवा सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा स्वर्गी ते अमर इच्छिता ती देवा इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. अनेक प्रमाण आपल्या समोर मांडता येतील मायबाप. असा दुर्लभ मानव देह तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं प्राप्त झाला. हे सर्वांचा सारा भाग्य आहे मायबाप. हे सर्वांचा सारा भाग्य आहे. भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती असं शांती ब्रह्मनाथ महाराजांना सांगावं लागलं मायबाप. असा नरदेह तुम्हा आम्हाला मिळाला. किती दुर्लभत्व किती दुर्लभत्व. त्यात दुर्लभत्व वर्णन करत असताना सांगितलं नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवारीसाठी गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभम त्रयमेवेत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रयाः. मानव देह प्राप्त होणं दुर्लभ आहे. मला मोक्ष प्राप्त व्हावा ती अंतकरणामध्ये मुमुक्षत्वाची अवस्था प्राप्त होणं ते सुद्धा दुर्लभ आहे मायबाप. आणि मोक्ष प्राप्त करून देणारे संत जीवनामध्ये प्राप्त होणं ते सत्पुरुष महापुरुष संश्रयाः ते सुद्धा दुर्लभ सांगितलं. बरं ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये महापुरुषांचा संघ प्राप्त झाला मायबाप त्यांचं जीवन खऱ्या अर्थानं धन्यतेला प्राप्त आहे. बरं कारण संतांचा संघ हा भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. आणि जोपर्यंत आपल्यावरती भगवंताची कृपा होत नाही तोपर्यंत आपण त्या सत्संगामध्ये जात नाही. आणि त्या सत्संगामध्ये गेल्याशिवाय आपल्याला विवेक तथा ज्ञानाची प्राप्ती होत नाही. बरं सांगावं लागलं बिनु सत्संग विवेक न होई. राम कृपा बिनु सुलभ ना सोई. कारण संतांच्या जवळ विवेक आहे ना. ज्ञानोबाराय वर्णन करतायत चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका. आसने कीजे महाराज ज्ञानेश्वर मावोले. चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे कीजे. असा सत्संग सुद्धा जीवनामध्ये दुर्लभ तसा मानव देह प्राप्त होणं सुद्धा दुर्लभ आहे मायबाप. आणि असा दुर्लभ मानव देह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. आणि जो मानव देह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला मायबाप ही एक प्रकारची संधी आहे. आणि संधी पुन्हा पुन्हा प्राप्त होत. तुकोबाराय म्हणताय तुका म्हणे जाणे आणि ऐसे दुर्लभ ते शहाणे. बरं
संधीचं करतो सोनं त्याला म्हणावं शहाणं. कळतंय ना आपल्याला? संधी पुन्हा पुन्हा प्राप्त होते का? संधी पुन्हा पुन्हा प्राप्त होत नसते महाराज. संधी केव्हा तरी आपल्याला प्राप्त होत असते. त्या संधीचं काय केलं पाहिजे? सोनं केलं पाहिजे. बरं, रामायणामधील प्रसंग आपण केव्हा तरी श्रवण केला असेल माहिती आहे. ज्या वेळेला जगाचा नायक आता वनवासाला निघाला. बरं, 14 वर्षाचा वनवास जगाच्या नायकाला होता आणि 11:40 जगाचा नायक आता वनवासाला निघाला भगवंत निघाला महाराज. कैकेयीची मागणी तशी होती ना, सुनहू प्राण प्रिये भावत जी का देहू एक वर भरत ही टीका. पहिल्या वरानं कैकेयीनं भरतासाठी सिंहासन मागून घेतलं मायबाप आणि दुसऱ्या वरानं त्याच कैकेयीनं भगवंतासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला. तापस बेस विशेष उदासी चवदह बरस ही राम बनवासी. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. हो श्री राम जय राम जय जय राम. म्हणत असं श्री राम जय राम जय जय राम. सुनहु प्राण प्रिय भावत जी का देहु एक वर भरत ही टीका देहु एक वर भरत ही टीका. तापस बेस विशेष उदासी चवद बरस ही राम बनवासी. ओ राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम जय जय राम जय जय राम. प्रभु राम चंद्र भगवान की जय. 14 बरस राम बनवासी. भगवंत वनवासाला निघाले मायबाप. कैकेयीनं भगवंतासाठी 14 वर्षाचा वनवास मागितला. त्याच्या पाठीमाग 14 कारण आपल्याला पाहायला भेटतात. बरं, एक कारण नाही महाराज, 14 कारण आहेत. त्याचा मला विस्तार करायचा नाही. फक्त मला संधी आपल्या समोर सांगायची आहे. ज्या जगाच्या नायकाला सिंहासनावरती बसायचं होतं मायबाप, त्या जगाच्या नायकानं स्वतःच्या अंगावरले राजवस्त्र काढून ठेवले, वल्कल वस्त्र परिधान केले आणि पितृवचनालागी तो जगाचा नायक आता वनवासाला जाण्यासाठी निघाला. बरं, वस्त्र बदल करी राज के वल्कल पहने आज बन के हेतु मिलन चले माता के दरबार. राजा रंग बने राजा रंग बने. हो राजा रंग बने राजा रंग बने. वस्त्र बदल कर राज के वल्कल पहने आ. वस्त्र बदल कर राज के वल्कल पहने आ. वल्के तू मिलन चले माता के दरबार. राजा रंग बने राजा रंग बने राजा रंग बने. अनुमति मांग माता से कीने दंड प्रणाम. माँ का आशीष पा करके राम चले बनवास. राजा रंग बने. जगाचा नायक वनवासाला निघून जात असताना सर्व अबरवासी जनांचं अंतःकरण कळवळलं होतं.
सर्वांना सोडून जगाचा नायक आता गंगेच्या काठावरती जाऊन दाखल झाला. शृंगवेरपूर आहे तिथं भगवंत आता मुक्काम पडला. आणि अशा गंगेच्या तटावरून आता पलीकडे जायचं होतं म्हणून जगाच्या नायकाला गरज होती नावेची महाराज. आणि तेथे जो केवट होता त्या केवटाच्या द्वारासमोर जगाचा नायक आता काय करतोय, मागणी आपल्या अंतःकरणातील व्यक्त करत आहे. अरे सर्वसामान्यांनी भगवंताच्या समोर मागणं वेगळं मायबाप, पण भगवंतानं आता कोणाच्या समोर तरी हात पसरणं हे खऱ्या अर्थानं त्या व्यक्तिमत्वाचा काय आहे, मोठेपण आहे. हा जगाचा नायक केवटाच्या दारासमोर गेला. तेरे द्वार खडा भगवान, भगत भरले रे झोली, भगत भरले रे झोली. मांगी नाव जगाच्या नायकानं नाव मागितले मायबाप. केवट म्हणतो मी माझी नाव आणणार नाही. जगाच्या नायकानं केवटाला विचारलं का नाव आणणार नाही. नाही मी माझी नाव आणणार नाही. कहेऊ तुम्हार मर्म में जाना. ज्याला ज्याला आपलं मर्म माहिती आहे त्याचा विरोध करायचा नाही. 9 जणांचा विरोध करायचा नाही. रामायण सांगतं महाराज. ज्याच्या हातात शस्त्र आहे ना त्याचा विरोध करू नका. मूर्ख व्यक्तीचा विरोध करू नका. वैद्याचा विरोध करू नका. त्यानंतर आपण जो स्वयंपाकी असतो त्याचा सुद्धा विरोध करू नका. गुणवान व्यक्तीचा विरोध करू नका. भगवंताचा विरोध करू नका. आणि संतांचा विरोध करू नका. या 9 जणांचा विरोध करायचा नसतो बरं. ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे त्याचा सुद्धा विरोध करायचा नाही. मारीच आणि रावणाचा संवाद आहे ना त्याच्यामध्ये हा प्रसंग आला महाराज. ज्या वेळेला तो रावण आता मारीच्या अंगावरती धावला आणि त्यावेळेला मारीचाने विचार केला 9 जणांचा विरोध करण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. त्यावेळेला हा प्रसंग आला महाराज. आणि मग ज्याला आपलं मर्म माहिती आहे त्याचा विरोध करायचा नसतो. लखननं विचारलं कोणतं मर्म तुम्हाला यांचं माहिती आहे. त्यावेळेला जगाच्या नायकाचं मर्म केवटानं सांगितलं मला माहिती आहे. यांच्या पायाच्या रजकणानं एका शिळेची सुद्धा काय तयार झाली, स्त्री तयार झाली. बरं रामाचा पद लागता त्वरे शिळा झाली कामिनी, शिळा होती मनुष्य झाली तुमचे चरणाची चाले. चुवत शिला भई नारी सुहाई. यांच्या पायाच्या रजकणानं जर दगडाची जर स्त्री जर तयार होते आणि ते जर पायाचे रजकण जर माझ्या नावेला जर लागले तर माझी नाव दगडापेक्षा सुद्धा मृदू आहे. तिची लगेच स्त्री तयार होईल आणि माझी एक घरी हजर आहेच आहे. आणि दुसरी जर तयार जर झाली मग दोघींमध्ये फजिती करण्यापेक्षा न केवटू आणा. बरं जगाचा नायक म्हणला मग आता काय केलं पाहिजे सांगा ना काहीतरी उपाय. केवट म्हणला आता एकच उपाय. भगवंतानं विचारलं सांगा ना काय उपाय. केवट म्हणला आता एकच उपाय. भगवंत म्हणले लवकर सांगा 12ला 10 मिनिटं कमी राहिले लवकर सांगा काय सांगायचं ते. आणि मग जगाच्या नायकानं उपाय ज्या वेळेला विचारला त्यावेळेला केवट उपाय सांगू लागला. आता तुमचे धुवावे लागतील पाय, तुमचे पाय धुवावे लागतील. परवानगी भेटली. केवट धावर गेला स्वतःच्या पत्नीला घेऊन आला आणि आता भगवंताचे पाय धुवू लागला. मायबाप काय त्याचं भाग्य आहे. गत जन्मामध्ये तो कासव होता आणि भगवंत क्षीरसागरामध्ये ज्या वेळेला शेषावरती पोहोडलेले असायचे ना या कासवाला असं वाटायचं भगवंताच्या चरणाचं दर्शन घ्यावं. अरे त्यावेळेला शेषानं कधी जवळ येऊ दिलं नाही. आणि एक दिवस त्या कासवानं विचार केला आता देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. शेषानं फणा उगारला होता तरी सुद्धा हा कासव पुढे चालला होता. आणि असा कासव भगवंताच्या चरणाजवळ जात असताना त्या शेषानं फणा मारला आणि भगवंताच्या चरणाचं चिंतन करता करता त्या कासवाचा मृत्यू झाला होता. तेच कासव पुढे जाऊन कोण झाला, केवट झाला. आणि त्या केवटाला आज त्या भगवंताच्या चरणाची सेवा प्राप्त झाली. मायबाप अशा केवटाला किती आनंद झाला असेल. डोळ्यातून अश्रू वाहत होते. भगवंताचे चरण धुतले आणि ज्या वेळेला जगाचा नायक हालू लागला ना जगाच्या नायकाला केवटानं सांगितलं जर पडण्याची भीती असेल माझ्या मस्तकाचा आधार घ्या. भगवंतानं दोनही हात केवटाच्या मस्तकावरती ठेवले. जणू त्यावेळेला केवटाचे शब्द असतील मेरे सिर पे रख दो ठाकुर हे अपने दोनों हाथ. अरे देना हो तो दीजिए जन्म जन्म का साथ. मेरे सिर पे हो मेरे सिर पे रख दो ठाकुर. त्या केवटानं भगवंताचे
पाय धुतले मायबाप आणि भगवंताला पलीकड नेत असताना तो केवळ सर्वांना सांगत होता बर हो मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो मेरे नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो मेरे नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे चलो. आपण स्वतःला केवट समजा मायबा जणू आपण केवटच आहोत आणि आज जसा केवट भगवंताला पलीकडल्या किनाऱ्याला नावेमध्ये घेऊन जातोय स्वतःला नावाडी समजा आणि आपण स्वतः म्हणा टाळी वाजून ज्याला शक्य असेल त्यानं भजन करा मायबाप लागू नका. हा मेरी नैया में मेरी मेरी नैया में मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो मेरे नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो मेरे नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे चलो. ताली ताली केवट की नैया भगीरथ की गंगा केवट की नैया भगीरथ की गंगा केवट की नैया हो भगीरथ की गंगा केवट की नैया हो भगीरथ की गंगा दशरथ के राजा दशरथ के राजा दशरथ के लक्ष्मण राम गंगा मैया धीरे जय हो मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो मेरे नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो मेरे नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो मेरी नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो मेरे नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो नैया में लक्ष्मण राम गंगा मैया धीरे बहो गंगा मैया मैया की जय. गंगा मैयाचा पवित्र किनारा आहे म्हणून हा प्रसंग मी आपल्या समोर सांगतोय. हो मेरी नैया में लक्ष्मण राम केवळ आता भगवंताला पलीकडं ज्या वेळेला घेऊन जातोय ती गंगा मैया ऊर भरू लागली महाराज आणि नाव परत फिरू लागली. परत त्या वेळेला केवटानं दोघांना सुद्धा विनंती केली नकोस गंगे ऊर भरू ग नकोस नौके परत फिरू श्रीरामाचे गीत गात गा श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी. रामायणामध्ये हा प्रसंग फार सुंदर आहे मायबाप. अशी नाव तयार केलेली असते केवट असतो त्यांच्यासोबत जगाता नायक सीता माता आणि लखनजी फार सुंदर दिव्य प्रसंग आहे बरं. आणि पलीकडल्या किनाऱ्याला ज्या वेळेला पोहोचवलं त्या केवटानं भगवंताकडे पाहिलं दोन हात जोडले केवट भगवंताला म्हणाला देवा जरा मी तुम्हाला पलीकडल्या किनाऱ्याला थोडस ताणूनच धरलं बरं. भगवंत म्हणले काय ताणून धरलं म्हणे नाव तुम्ही मागत होते आणि मी तुम्हाला म्हणत होतो तुमचं मर्म मला माहिती आहे. केवटाला भगवंत म्हणू लागले अरे एक तर पहिलं मला ताणून धरलं तर धरलं ना आता पुन्हा आठवण करून दिली कशामुळे ताणून धरलं होतं सांग ना. केवटाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले महाराज आणि असा केवट भगवंताच्या चरणारविंदावरती प्रणिपात करतो आणि दोन हात जोडून केवट भगवंताला म्हणतो देवा तुम्हाला अडवणारा मी कोण पण खरं तर मी तुम्हाला त्या ठिकाणी थांबून धरलं होतं तुम्हाला रोखवलं होतं. मला माहिती आहे तुम्ही आता वनामधून चालत असताना अनेक दगड तुमच्या पायाला लागले त्यांच्या स्त्रिया थोड्याच झाल्या
परंतु गौतम ऋषींचा शाप प्राप्त होता म्हणून अहिलेला तुमच्या चरणराज्या कानाच्या माध्यमातून काय व्हावं लागलं, पूर्वस्थितीमध्ये यावं लागलं. मी तुम्हाला ताणून धरलं, त्याला कारण फक्त एकच आहे देवा. कशी तुमची पूजा करायची मला माहिती नाही हो, कसं तुमचं भजन करायचं मला माहिती नाही, कसं तुमचं ध्यान करायचं, पूजा न जाणे अर्च न जाणे, काहीच मला माहिती नाही. पण खरं सांगू का, तुम्ही ज्या वेळेला माझ्या द्वारामध्ये आलेत ना, त्यावेळेला मला समजलं जगाचा नायक माझ्या द्वारामध्ये आलेला आहे. आणि अशा भगवंताच्या चरण धुण्याची मला काय प्राप्त होते, संधी प्राप्त होते. आणि ती संधी मी दवडणार नव्हतो मायबाप. संपला माझा दृष्टांत. संधीच करतो सोनं, त्याला म्हणावं शहाणं. तसा मानव देह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. ही एक प्रकारची संधी आहे. आणि अशा संधीचं सोनं मला वाटतं आदरणीय सदाफळ दादांनी करून घेतलं. बरं, नित्य स्वरूपाने करून घेतलं. त्यांनी संधीचं सोनं करून घेतलं. कारण ह्या देहाच्या माध्यमातून आपण काही सूत्रांचा काय केला पाहिजे, स्वीकार केला पाहिजे. काही गोष्टी जीवनामध्ये ग्राह्य आहे, तर काही गोष्टी जीवनामध्ये खऱ्या अर्थानं ताज्य आहे मायबाप. साधू संत महात्म्याने सांगितलं जीवनामध्ये दोन प्रकारचे कर्म आहे. एक विहित कर्म आहे आणि दुसरा असा निषिद्ध कर्म आहे. बरं, निषिद्ध कर्म केव्हा करूच नका मायबाप. काय काय करू नका, काय काय नाही केलं पाहिजे. कधी खोटं बोलू नका, कधी व्यभिचार करू नका, कधी दुसऱ्याचं वाईट होईल असं चिंतन करू नका, कधी आपण मांसाहार करू नका, कधी मदिरापान करू नका. असं यथाती सप्त व्यसनानी लोके घोरंती घोर नरके न जयंती. दूत खेळण्यामुळं नरकामध्ये जावं लागतं, खोटं बोलल्यामुळं नरकात जावं लागतं, चोरी केल्यामुळं नरकात जावं लागतं, हिंसा केल्यामुळं नरकात जावं लागतं, मदिरपान केल्यामुळं नरकात जावं लागतं. अरे जे जे खऱ्या अर्थानं जे काही निषिद्ध कर्म आहे ते आता आपण काय करा, त्याग करा. कबीरदास महाराज म्हणताना आता हे करायला तुम्हाला चांगलं वाटेल, परंतु याची विचारपूस होईल त्यावेळेला कळेल. बरं, म्हणून ते म्हणताय सुनो बाबा रे दुनिया में मौज बुरी है. सुनो बाबा दुनिया में मौज बुरी है. निषिद्ध कर्माचा जीवनामध्ये स्वीकार करू नका मायबाप. हिंसा करू नका. बोलण्यानं सुद्धा हिंसा घडते. बरं, कळतं ना आपल्याला. दुसऱ्याचा अंतःकरण दुखेल असं बोलू नका. काही माणसं दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवून बोलतात ना, दुसऱ्याच्या वर्मावरती बोट ठेवून बोलतायत. दुसऱ्याचा अंतःकरण दुखेल. सहविष्णुता म्हणजे तरी काय हो. माझ्यामुळे कुणाला उपद्रव होणार नाही, माझ्या बोलण्यानं कुणाचं अंतःकरण दुखणार नाही, अशी ज्याच्या अंतःकरणाची भावना तो सदैव दुसऱ्याला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करतो महाराज. स्वतः समाधानी राहून दुसऱ्याला समाधानी ठेवण्याचा प्रयत्न करणारा सज्जन आहे. आणि स्वतः दुःख भोगून इतरांना समाधानी ठेवण्याचा जो प्रयत्न करतो त्याला खऱ्या अर्थानं महात्मा म्हणावं, तथा त्याला संत म्हणावं. आपण आपली वृत्ती त्या ठिकाणी शोधून पहा मायबाप. कधीच दुसऱ्याचं वाईट चिंतन करू नका. आपण काही गोष्टीचा जीवनामध्ये काय करा, त्याग करा. त्याला म्हटलं गेलं निषिद्ध कर्म. आणि काही गोष्टी जीवनामध्ये केल्याच पाहिजे महाराज. आणि त्या ज्या गोष्टी करायच्या आहे ते म्हणजे पहिली गोष्ट आहे ते म्हणजे सामान्य धर्माचा स्वीकार करावा. आणि दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे परधर्माचा आपण काय करावा, स्वीकार करावा. सामान्य धर्म म्हणजे काय, आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण कराच महाराज, करा. आपल्या वाट्याला आलेलं कर्म करा. आपण शेतकरी आहोत ना, शेती करा. आपल्याला दैवयोगानं कुठं नोकरी प्राप्त झाली ना, ती करा. प्रारब्धानं आपल्याला भगवंतानं एखादी कला दिली, भगवंताच्या दयेनं आपण त्या ठिकाणी कुणाला हार्मोनियम वाजवता येते. अरुण महाराजांना फार सुंदर गाता येतं, फार सुंदर सिंथेसायझर वाजवता येतो. भगवंताच्या दयेनं ते फार सुंदर आता हरिकीर्तन सुद्धा करतात महाराज. जे आपल्या वाट्याला आलं ते आपण खऱ्या अर्थानं काय केलं पाहिजे, केलंच पाहिजे महाराज. हे निश्चित करावं. जन्मदात्या माता पित्यांची सेवा सुद्धा आपल्या जीवनामध्ये घडावी. आणि हे सर्व त्या ठिकाणी करत असताना परमधर्माचा विचार त्या ठिकाणी करावा. निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू धडधडा. असं भगवंताचं नामचिंतन करण्याचा सुद्धा आपण काय करावा, प्रयत्न करावा. या देहाची सार्थकता आपल्याला त्या ठिकाणी कळावी महाराज. आणि या देहाच्या माध्यमातून आपण आपला असणारा काळ हा सार्थकी लावण्याचा प्रयत्न करावा. बरं, दोन प्रकारचे प्रयोजन शास्त्रामध्ये आले. बरं, एक आहे परमप्रयोजन आणि दुसरा असणारा अवांतर प्रयोजन. बरं, परमप्रयोजन म्हणजे काय, परमप्रयोजन म्हणजे काय, आता या माईक मध्ये मी बोलतो महाराज, बोलतो ना माईक मध्ये बोलतोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणं, त्याची कॅपॅसिटी वाढवणं हे कुणाचं कार्य आहे, माईकचं कार्य. बरं, तिकून जरी असलं तरी पण माईकचं खरं कार्य काय आहे ना, हा माईक आहे ना, हे याचं परमप्रयोजन आहे. पण रागाच्या भरामध्ये हा माईक मी काढणं आणि एखाद्याला फेकून मारणं हे त्याचं झालं अवांतर प्रयोजन. नाही कळलं? कृष्णाजी महाराज किती सुंदर मृदंग वाजवतात ना, मृदंग किती सुंदर मृदंग वाजतो. एका गवळणीत वर्णन आलं ना महाराज,
रिम धिम रिम धिम रिम धिम रिम धिम मृदंग वादे चुम चुम चननन चुम चुम चननन चननन चुम चुम चननन चुम चुम पैजन वाजती हरिचा अति मुरली शोभती हरिचा अति मुरली शोभते हरिचा अति मुरली शोभते हरिचा अति मुरली शोभते कोणी लागे कोणी पहागे कोणी महावे लागे कोणी पहागे कोणी लागे कोणी पहागे कोणी महावे चढावया चढावया यमुनेचा घाट गे रिम धिम 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 धिम रिम धिम 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 मृदंग बाजे मृदंग बाजे हे मृदंग बाजे चुम चुम चननन चुम चुम चननन चननन चुम चुम चननन चुम चुम पैजन वाजती भो हरिचा अति मुरली शोभते हरिचा अति मुरली शोभते गोपाल कृष्ण भगवान की जय. तमोगुणी व्यक्तीला सत्वगुणी बनवण्याचं सामर्थ्य या मृदंगामध्ये आहे महाराज. असा मृदंग कीर्तनामध्ये वाजवणं लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने करा जय जयकार वाद्यांचे गजर मृदंग विने अपार टाळ घोळ असा मृदंग हरिकीर्तनामध्ये वाजवणं. ऐकताय ना आपण सर्वजण ऐकताय ना सर्वजण. हा मृदंग हरिकीर्तनामध्ये वाजवणं या मृदंगाचं झालं परम प्रयोजन. पण ह्या मृदंगानं एखाद्याला वाजवणं हे त्याचं झालं अवांतर प्रयोजन. कळलं ना? ज्याला कळेल त्याला कळेल महाराज, ज्याला नाही कळेल त्याला बाबा काय करेल. थोडं थोडंसं सर्वांनी असं थोडं थोडंसं पुढे पुढे या थोडं थोडं पुढे या. म्हणजे सर्वांना वरती येता येईल. या सर्वांना आपल्या पुढली जागा ठेवू नका. या सगळ्यांनी पुढे या. थोडं थोडं या. हळूहळू चला. फारच हळूहळू चालू नका पण चला. या या पुढे पुढे या. कोणी चला गे चला 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 झटपट चला. कोणी पहागे पुढे पुढे चला गे कोणी पहागे चढावया चढावया यमुनेचा घाट गे. मृदंगाचं महिमान आपण ऐकलं महाराज. परम प्रयोजन आणि अवांतर प्रयोजन. तसं मानवी देहाचं परम प्रयोजनाचा ज्या वेळेला आपण विचार पाहतो या देहाच्या माध्यमातून आपण काहीतरी साधना केली पाहिजे. भगवंतानं आपल्याला ह्या देहाच्या माध्यमातून काही इंद्रिय दिले महाराज. कशासाठी दिले इंद्रिय? मूग दिलं आपल्याला बडबड करण्यासाठी नाही दिलं महाराज. ऐकताय ना आपण दिलं ना भगवंतानी मूग. अरे आपल्याला मूक असून जर आपण जर भगवंताचं नामचिंतन जर करत नसाल तर त्या मुखाला मुख म्हटलंच नाही महाराज. त्याला काय म्हटलं? नामे विना मुख सर्पाचे ते बिळ आणि जीवा नवे काळ तेरी बिगडी बन जाएगी राम सुमिरन में लाग रे राम सुमिरन में लाग रे राम सुमिरन में लाग रे.
सुमिरन में लाग रे राम सुमिरन में लाग रे राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरि मुकुंद मुरारी केशव सावळ गिरधारी हे केशव सावळ गिरिधारी केशव माधव सावळ गिरधारी केशव माधव सावळ गिरिधारी तेरी बिगड़ी बन जाएगी राम सुमिरन में लाग रे राम सुमिरन में लाग रे हे तेरी बिगड़ी बन जाएगी वाह वाह तेरी बिगड़ी बन जाएगी राम सुमिरन में लाग रे सुमिरन में लाग रे राम राम स्मराधी लावो करा घाला गाठ मूळ बंदी सांडा बाबूजी या उपाधी लक्ष लावो निराहा प्रपंची गा लक्ष लावो निराहा गोविंदू गा राम राम स्मरा आधी राम सुमिरन में लाग रे या देहाच्या माध्यमातून परम प्रयोजन पाहत असताना आपल्याला मुख मिळालं या देहाच्या माध्यमातून आपल्याला कान मिळाले मायबाप या देहाच्या माध्यमातून सगळे इंद्रिय आपल्याला प्राप्त झाले पण त्याची सफलता कशामध्ये आहे तर खऱ्या अर्थानं प्रभूच्या दिशेनं वळवण्यामध्ये त्या ठिकाणी सफलता आहे मग प्रभूच्या दिशेनं वळवत असताना कोणत्या इंद्रियाच्या माध्यमातून काय काय केल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला धन्यता प्राप्त होईल तो भाव आपल्या समोर व्यक्त करत असताना निळोबाराय महाराजांनी तो भाव व्यक्त केला अभंगाच्या पहिल्या चरणात नामवाचे श्रवण कीर्ती 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 पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान पाऊले चित्ती समान फळ सार्थक केला त्यानी फळ सार्थक केला त्यानी फळ सार्थक केला त्यानी फळ सार्थक केला त्यानी हे पाऊले चित्ती समाले पाऊले चित्ती
वाचेन भगवंताचं नाम चिंतन, कानानं भगवंताची कीर्ती श्रवण करणं आणि त्या भगवंताची समान पावलं, विठेवरी त्याची पाऊले समान, त्या भगवंताची समान पावलं चित्तामध्ये धारण करणं, याच सूत्रानं युक्त जीवन मला वाटतं आदरणीय सदाफळ दादांचं त्या ठिकाणी होतं. भजनी मंडळाचे ते सदस्य होते. जेवढा वेळ जीवनामध्ये प्राप्त होईल तेवढा जास्तीत जास्त वेळ त्यांनी खऱ्या अर्थानं भगवत नाम चिंतनामध्ये घातला. बरं, नाम वाचे, ज्या ज्या वेळेला गावामध्ये नाम सप्ताह, हरिप्रवचन असेल, हरिकथा असेल, त्या त्या वेळेला त्यांनी तिथं उपस्थित राहून श्रवणी कीर्ती, भगवंताची दिव्य कथा ज्यांनी श्रवण केली. आणि हे सर्व झाल्यानंतर एखाद्या महात्म्याच्या श्रीमुखातून त्या भगवंताचं औदार्य जाणावं, त्या महात्म्याच्या मुखातून भगवंताच्या चरणाचं महिमान कळावं आणि त्या भगवंताची समान पावलं चित्तामध्ये धारण करावे. पाऊले चित्ते समान. जो वेळ जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाला मायबाप, तो वेळ आपण व्यर्थ जाऊ देऊ नका. जीवनामध्ये अन्नाचा कण आणि प्राप्त झालेला आयुष्याचा क्षण आपण व्यर्थ घालू नका मायबाप. सर्वांनी लक्षात ठेवा, गेलेला वेळ पुन्हा आपल्या हातामध्ये येणार नाही. शाण्या माणसानं सदैव आपला वेळ प्रभू नाम चिंतनामध्ये खर्च करावा. सांगावं लागलं, अनेक महात्म्याने सांगितलं, चिंतने सरे धन्य तोची काळ, सकळ मंगळ मंगळाचे. सांगावं लागलं, हरी भजना विनका. हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको. हरी भजना बिन काळ घालवू नको रे, हरी भजना बिन काळ घालवू नको रे. आपुल्या मते उगत चिखल, आपुल्या मते उगत चिखल घालवू नको रे, हरी भजना बिन काळ 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 घालवू नको. हरी भजना विन काळ घालवू नको रे. सगळ्या साधुसंत मायबापांचा विचार करा मायबाप. त्यांनी एक क्षण सुद्धा भगवत नाम चिंतना विरुद्ध घातला नाही. नोव्हे क्षण वेगळा. किंवा तुकोबाराय म्हणतायत, अवसान तो क्षण नाही मधी. असं ज्यांनी भगवंताचं काय केलं, चिंतन केलं महाराज. सगळे संत पहा, पहिले संत आठवा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, आवघी विठाई माझी, आवघी विठाई माझी. सगळ्या जगाला सांगितलं, आमुची माळियाची जात, माळियाची जात, सेत लावू बागायत. बागायत शेती म्हणजे कोणती महाराज? 12ही महिने जिच्यामध्ये पीक काढलं जातं तिला बागायत शेती म्हटलं जातं. तसं अविरतपणे भगवंताचं नाम चिंतन करणं म्हणजे बागायत परमार्थ आहे. असं असं. दुसरं उदाहरण ऐका. तन मेरी सुई मन मेरो धागा, केशव जी के चरणों पे नामा सिंपिला. ही नदी न जात मोरी पंढरी के राया, आई सासुने नामा दर्जे
काय तू बनाया. तिसरं उदाहरण आहे काय. मन बुद्धीची कातरी निघून चाललं कोणीतरी. मन बुद्धीची कातरी राम नामे सोने चोरी हे नामाचा व्यवहार. तुझे नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार. देवा तुझा मी सोनार. नामाचा व्यवहार नामाचा व्यवहार देवा तुझा मी देवा तुझा मी नर घरी सोना हरीचा दास भजन करीतो रात्रंदिवस नामाचा व्यवहार. संतांचा व्यवहार नामाचा होता महाराज. ऐकताय ना आपण. संतांचा व्यवहार नामाचा होता आणि सध्या स्थितीला नामासाठी व्यवहार आहे. ही सुद्धा एक शोकांतिका आहे. बरं, ज्याला कळेल त्याला कळेल महाराज. आहे ना शोकांतिका. तुझे नामाचा व्यवहार. चौथं उदाहरण ऐका. जात्या मुखी घालिते मोत्याचे दाणे नाम वाचे सदैव भगवंताचं नामचिंतन. आणखीन उदाहरण ऐका. निर्गुणाचा संग धरीला जो आवडी केशवाचे ध्यान धरुणी अंतरी मृत्युके माधारी नाचत असे. कसं भजन केलं. तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास देह प्रपंचाचा दास सुखे करू काम सुखे करू काम. तुझे रूप चित्ती तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम देह प्रपंचाचा दास सुखे करो काम सुखे करो काम. तुझे रूप चित्ती राहो पांडुरंग 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 म्हणा सगळे. हा पांडुरंग पांडुरंग आम्ही सगळे भजन पुढे म्हणतो. तुम्ही पाठीमागं म्हणा. झालं आपलं कीर्तन झालं आता. हा हे पांडुरंग 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 हो विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला. पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठला. हळी वाजवा सर्वांनी भजन म्हणा. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठला. हे ध्यानी बनी पांडुरंग राम कृष्ण हरी. ध्यानी
ध्यानी मनी पांडुरंग रामकृष्ण हरी कृपा त्या पांडुरंगाची लागली से आस मला तुझे रूप चित्ती राहो. त्या भगवंताचं चिंतन केलं, नाम वाचे. ती साधना दादांच्या जीवनात घडली. श्रवणी कीर्ती, कानानं जर ऐकायचं असेल, काही माणसांना त्या ठिकाणी ऐकायला आवडतं ना महाराज, काहींना दुसऱ्याची वाद ऐकायला फार आवडतात. एका म्हातारीनं असा शेजारचा कानोसा घेतला, वाद चालला होता. अरे रात्री निघाली महाराज, कंदील पेटून निघाले, तिथपर्यंत गेली, असे पाठीमागून टाचा उंच करून ऐकत होती. तेवढ्यात वाद संपला आणि पाठीमागा आल्या. सुनबाईनं विचारलं, काय हाताला लागलं का? सासूबाईनं सांगितलं, काहीच हाताला नाही लागलं. आणि मग सुनबाई म्हणलं, तुमचं असंच आहे, घेणं न देणं कंदील लावून जाणं असं होतं. बऱ्याच जणांचा काळ कशामध्ये चालला महाराज, कुणाचे वाद ऐकण्यामध्ये वेळ घालू नका. ऐकायचा असेल तर संवाद ऐका. जो भगवान गोपालकृष्ण आणि अर्जुनामध्ये झाला तो संवाद ऐका. ऐकायचा असेल तो संवाद असणारा शुकदेवजी आणि राजा परीक्षितामध्ये झाला तो संवाद आपण ऐका. ऐकायचा असेल तो संवाद असणारा गोस्वामी तुलसीदास आणि इतर साधू संत महात्म्यांमध्ये झाला तो संवाद ऐका. इतरांचे वाद ऐकण्यापेक्षा आपण त्या ठिकाणी काय करा, भगवंताची उज्ज्वल कीर्ती श्रवण करा. त्या श्रवणी कीर्ती, भगवंताची कीर्ती श्रवण करा. एकच प्रसंग सांगतो, सेवा पूर्णत्वाच्या दिशेने नेतो महाराज. ज्या वेळेला रुक्मिणी मातेचा विवाह निश्चित झाला होता, कुणाबरोबर? शिशुपाला बरोबर झाला होता. आणि असा विवाह निश्चित झाला आणि आता नारदजी रुक्मिणी मातेपर्यंत जाऊन दाखल झाले महाराज. आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये अमरावती नावाचा जिल्हा आणि तेथे कौंडण्यपूर नावाचं शहर आहे आणि त्याचे अधिपती होते राजा भीमक आणि ही त्यांची कन्या होती. बरं, त्या रुक्मिणी मातेच्या जवळ जाऊन नारदजींनी आता भगवंताची कीर्ती वर्णन करून सांगितली. भगवंताचा स्वभाव, भगवंताचं स्वरूप, त्याचा असणारा कार्य, त्याच्या लीला नारदजींनी वर्णन करून सांगितल्या. आणि त्या रुक्मिणी मातेनं कानानं श्रवण केल्या. आणि मग रुक्मिणी मातेनं आपला विचार बदलावला महाराज. काय विचार बदलावला? शिशुपाल नवरा न वरी मी आणि श्रीकृष्ण नवरा नवरी मी. ज्याला कळेल त्याला कळेल, कळतंय ना आपल्याला, सगळ्यांनाच कळेल, सोपंच आहे. शिशुपाल जर पतिरूपानं असेल तर मी त्याचा स्वीकार करणार नाही. आणि जर रुक्मिणी माता सांगताय, जर भगवंत जर पतिरूपानं जर असेल तर नवरी मी. आणि अशा रुक्मिणी मातेनं नातं जोडलं महाराज. त्या भगवंताशी नातं जोडलं. त्याच्याशी नाते जोडण्याचे 5 भाव शास्त्रामध्ये आले. शांत भाव, सख्य भाव, दास्य भाव, वात्सल्य भाव आणि त्याच्या पुढला असणारा जो भाव आहे त्याला म्हटलं जातं माधुर्य भाव. माधुर्य भावाचं नातं रुक्मिणी मातेनं भगवंताशी जोडलं. काय करावं आता? भगवंत मला पतिरूपानं प्राप्त झाला पाहिजे, काय करावं? त्या रुक्मिणी मातेनं 7 श्लोकाचं पत्र लिहिलं आणि ते पत्र कुणाजवळ द्यावं म्हणून त्यांनी बोलवलं भूदेवांना. त्यांचं नाव होतं सुदेव ब्राह्मण. आणि अशा सुदेव ब्राह्मणाजवळ पत्र दिलं आणि ते पत्र घेऊन आता सुदेव ब्राह्मण निघून गेले. इकडं शिशुपाल आता आला होता आणि रुक्मिणी मातेचं अंतकरणाचं व्याकुळ झालं होतं, केव्हा भगवंत येतील. त्या रुक्मिणी मातेच्या अंतकरणाच्या अवस्थेचं वर्णन नाथांनी एका अभंगामध्ये केलं. बरं, रुक्मिणी माता म्हणतात, कसा ग बाई हरी विनधी, कसा ग बाई हरी विनधी धरू, कसा ग बाई हरी विनधी धरू, कसा ग बाई हरी विनधी धरू. रुक्मिया मधला शिशुपाला ते देतो काय करू, रुक्मिया मधला शिशुपाला ते करू, कसा ग बाई हरी विनधी धरू, कसा ग बाई हरी विनधी धरू. सुदेव ब्राह्मण पाठविला तो अजुनी येईन कसा, सुदेव ब्राह्मण पाठविला तो अजून येईना कसा. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपे कृष्ण बरू. येईना काय करू ये
मजला कृष्ण भरू कृष्ण भरू कृष्ण भरू एक जनार्दन पूर्ण कृपेने मजला कृष्ण भरू एक जनार्दन पूर्ण कृपेने मजला कृष्ण भरू हरी वीणा धीर धरू हरी वीणा धीर धरू जगाता नायकाचा हातामध्ये पत्र जाऊन ज्या वेळेला पोहोच झालं आणि तो जगाता नायकाचा निघाला मायबाप शिशुपालाचा पराभव केला आणि आशा रुक्मिणी मातेला रथामध्ये बसवलं आणि माधवपुरामध्ये जाऊन भगवंताचा विवाह रुक्मिणी मातेबरोबर संपन्न झाला. त्या रुक्मिणी माता भगवंताला म्हणताय कदाचित नारदजींच्या श्रीमुखातून तुमची कीर्ती जर मी श्रवण जर केली नसती तर तुमची प्राप्ती मला झाली नसती महाराज. असं कानानं श्रवण करा श्रवण कीर्ती आणि हे करत असताना भगवंताची समान पावलं चित्तामध्ये धारण करा. पाऊले चित्ते समान का तो सर्वांसाठी समान आहे महाराज. जी पुतना विष पाजण्यासाठी आली तिला सुद्धा मोक्ष दिला. तू वासन कादिकाचे माने सायुज सौरसुदितला पुतने जीविषाचे निस्तन पाने मारू आली महाराज ज्ञानेश्वर मावोले. त्याची समान पावलं चित्तामध्ये धारण करा आणि अशा 3 सूत्राचा जर स्वीकार आपण जर खऱ्या अर्थानं कराल तरच मग खऱ्या अर्थानं काय काळ सार्थक केला काळ सार्थक केला ज्ञानी काळ सार्थक केला ज्ञानी काळ सार्थक केला ज्ञानी सार्थक केला जाणे काळ सार्थक केला जाणे काळ सार्थक केला जाणे काळ सार्थक केला जाणे हरी राम विठ्ठल हरी राम विठ्ठल हरि राम विठ्ठल हरि राम विठ्ठल काळ सार्थक केला ज्ञानी काळ सार्थक केला ज्ञानी काळ सार्थक केला ज्ञानी काळ सार्थक केला ज्ञानी सार्थक केला जाणे काळ सार्थक केला जाणे सार्थक केला जाणे काळ सार्थक केला जाणे कुमार गंगा गोदावरी मैया की जय। बार घुमाए बार घुमाए बार घुमाए बार घुमाए बार घुमा
घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई हे विठोबार घुमाई विठोबार काळ सार्थक केला त्यानी धरिला मनी विठ्ठल. खऱ्या अर्थानं त्यांनी आयुष्यातील आपला असारा काळ सार्थकी लावला महाराज. म्हणून आपणही आपला आयुष्यातील असारा प्रत्येक क्षण प्राप्त असारा आयुष्य सार्थकी लावा. काळ सार्थक केला त्यांनी आणि त्या भगवंताचं परमार्थमय जीवन जगत असताना धरिला मनी विठ्ठल आणि असा विठ्ठल मनामध्ये धारण करून त्याचं हरिकीर्तन केलं महाराज. नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, त्याचं भजन करणं म्हणजे नामसंकीर्तन. आणि असं कीर्तन करत असताना कीर्तनाचा समारंभ निरदंब सर्वदा. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिमान नव्हता. अभिमान जीवनामध्ये फार घातक आहे. परमार्थ करायचा असतो कशासाठी? अभिमान घालवण्यासाठी करायचा असतो महाराज. अभिमान नुरे फल अवघेच तेने. आणि असा अभिमान विरहित ज्यांनी परमार्थ केला म्हणून निरदंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. आणि ह्या नामचिंतनाच्या बळावरती स्वतःच्या स्वरूपाची सुद्धा त्या ठिकाणी सिद्धी करून घेता येते. आणि अशी जी समाधी अवस्था प्राप्त होते, समाधी अवस्थेमधलं सुख नामचिंतनाच्या माध्यमातून प्राप्त होतं. म्हणून निळोबाराय महाराजांचे शब्द आहे. काय शब्द आहे? निळामने स्वरूप सिद्धी. निळामने स्वरूप सिद्धी. निळामने स्वरूप निळामने स्वरूप निळामने स्वरूप सिद्धी. निळामने स्वरूप सिद्धी. नीळमणे स्वरूप सिद्धे हो निळा स्वरूप सिद्धे. नित्य समाधी हरी नामे. नित्य समाधी हरी नामे. नित्य समाधी हरी नामे. काल सार्थक केला त्यानी. काल सार्थक केला त्याने. नित्य समाधी हरि नामे. नित्य समाधी हरि नामे. नित्य धरिला मनी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
हरिला धरिला मनी विठ्ठल माल तुझ धरिला मनी विठ्ठल 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 मनी धरिला विठ्ठल मनी धरिला धरिला मनी धरिला मनी बेदर धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी धरिला मनी विठ्ठल धरिला मनी धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल धरिला मनी विठ्ठल काळ झाले ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली